तर आपण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर बेसल डोस किट घेतलेलं होतं आणि आता हे तुमचे लाल कांदे आहेत. तर काय सांगू इच्छिते याच्या बाबतीत तुम्ही? या बाबतीत किटचा रिझल्ट भरपूर आहे. हम्म. म्हणजे आजपर्यंत या रानात आमच्या कांदे जमले नव्हते, तर आम्ही किट वापरल्यामुळे आम्हाला भरपूर रिझल्ट आला आणि त्याचे भरपूर फायदे पण झाले. आणि हे किट वापरल्याने जमीन हे राहते, म्हणजे जमिनीत जो जास्त पाऊस झाला त्याच्याने बुरशीजन्य असल्यामुळे कांदा खराब नाही झाला, काहीच खराब तर नाही आता हार्वेस्टिंग चालू आहे आणि बघू शकता या साईडला पूर्णपणे कांद्याची हार्वेस्टिंग झालेली आहे आणि पोळी लावायचं चालू आहे. बघू शकताय पूर्ण या साईडला पण पूर्ण पोळी लावलेली आहे. आणि कातरणी या गावाला लाल कांद्याचं अग्रेसर गाव आहे. बरेच शेतकरी बांधवांनी लाल कांद्यासाठी जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे खतं वापरलेले आहे. तर ज्या ज्या शेतकरी बांधवांनी कांद्याला खत वापरलं तर त्यांना मार्केटला कसे बाजार भेटले? मार्केटला टॉपलाच विकलंय आणि पिंपळापासून मार्केटला हा कांदा टॉपला विकतोय तिथं, आता सध्या पण विकतोय. तर शेतकरी बांधवांनी घ्यायला पाहिजे का नाही? हो, मग अवश्य वापरलं पाहिजे, याचे भरपूर फायदे. तुमचं गावामध्ये पूर्ण गाव कांदे लागवड करतं आणि जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत असे किती शेतकरी असतील की त्यांनी वापरलेलं असेल? कातरणी या गावात जवळपास 90% शेतकऱ्यांनी हे आपले ग्रीन इंडियाचं खत वापरलेलं आहे. पूर्ण गाव लाल कांदे लागवड करतं आणि मार्केटच गाजवतं हे गाव. या गावामध्ये लाल कांद्याची जर साईज जर अशी झालेली आहे, एकदम दगड माल आहे. हा नारळी कांदा आहे आणि पिंपळगावपासून तर मार्केट, लासलगाव मार्केट, येवला मार्केट हायेस्टच कांदा विकतो. आणि हे बायोलॉजिकल खते वापरलेले आहेत आणि टॉप क्वालिटीचे कांदे त्यांनी कांदे काढलेले आहेत. इतर शेतकरी बांधवांनी पण एकदा अवश्य वापरून बघा, कारण की याच्याने जमिनीला फायदाच आहे. कारण की दिवसेंदिवस आपण रासायनिक खत वापरतोय. रासायनिक खत 2000 रुपये प्लस झालेली आहे आणि रासायनिक खत शेतकरी बांधवांना परवडत नाही आहे. शेतकरी नाराज आहे तर कशावरून आहे? तर रासायनिक खत महागच तेवढं झालं. आणि बाजारभाव जर बघितलं तर आज उत्पादनात भरपूर भर पडलेली आहे. 100% उत्पादन निघालं शेतकरी बांधवांना. खूप खराब वातावरण होतं तरी पण हे बायोलॉजिकल खतं वापरल्याने. आणि ही बघू शकता ही कांदे. धन्यवाद.